इथे पूर्वी गुफा होती आणि या गुफेनंतर कालांतराने ध्यानगृह होतं. इथं ध्यान केलं जायचं. अनेक साधू संत महंत यांनी ध्यान केलेलं आहे आणि हे ध्यानगृह असल्यानंतर ग्रामस्थांनी काही अनेक शेकडो वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना. या ठिकाणी शिवलिंगाच्या शेजारी एक कुंड आहे छोटंसं, तिथलंच पाणी घेऊन तुम्ही शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता आणि बाहेरून पूजेला पाणी वगैरे काही आणायची गरज नाही. म्हणून एक लोटा जल सब समस्या का हल, हे इथलं ब्रीद वाक्य आहे. एक लोटा जल तुम्ही तिथं शिवलिंगावर अर्पण करा, सर्व समस्याचा हल होईल असं या ठिकाणी आख्यायिका सांगितली जाते. पाणी सुद्धा बाहेरून आणायचं नाही पूजेला, तिथलंच पाणी घ्यायचं आणि ते अर्पण करायचं. असं हे ठिकाण अद्भुत आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा अखंड पाणी राहतं. आणि ह्या शिवलिंगाच्या खाली स्वयंभूलिंग आहे, ते 3.5 फुटावर आहे. ते अधिक मासामध्ये अमावस्येच्या दिवशी बाहेर काढलं जातं, त्याची विधिवत पूजा केली जाते आणि सर्व भाविक भक्तांना त्याचं दर्शनाचा पुण्य प्राप्त होतो. ते स्वयंभूलिंग हे वर्षातून 3 वर्षातून एकदाच काढलं जातं असं हे त्याची संपूर्ण आहे. ए बी पुन्हा एकदा आपण स्वागत. आता सध्या आपण काम आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये गोडेगावमध्ये एक सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे हरिश्चंद्र महादेव देवस्थान. आज आपल्यासोबत आहे या मंदिराचे अध्यक्ष. नमस्ते, मी प्रशांत काळे पाटील, अध्यक्ष श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. आता हे हरिश्चंद्र महादेव मंदिर याविषयी तुम्ही काय माहिती सांगा? ते हरिश्चंद्र महादेव मंदिर जे आहे ते अतिशय पुरातन काळापासून आहे. जसं आपण म्हणतो की ज्योतिर्लिंगो से पुराणी हरिश्चंद्र महादेव की कहाणी. जे ज्योतिर्लिंगाचा उगम जो झालेला आहे तो महाभारत आणि रामायणाच्या नंतरच्या काळामध्ये झालेला आहे. परंतु हरिश्चंद्र महादेवाची मती अशी आहे की राजा हरिश्चंद्र जे त्रेतायुगामध्ये काशीच्या नगरीमध्ये राज्य करत होते, अयोध्येच्या नगरीमध्ये राज्य करत होते, ते राजा हरिश्चंद्र या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ह्या शिवलिंगाच्या खाली ते समाधिस्थ झाले आणि म्हणून त्यांची स्वयंभूलिंग हे हरिश्चंद्र महादेवाचे जे शिवलिंग आहे त्याच्या खाली 3 फुटावर एक स्वयंभू लिंग आहे आणि ते हरिश्चंद्र राजाचं आत्मलिंग आहे. म्हणून याला या ठिकाणी हरिश्चंद्र महादेव म्हणतात आणि हे अनेक वर्षापासून अतिशय पुरातन काळापासून आहे. म्हणून याचं जे महत्त्व आहे. म्हणून म्हटलं जातं की ज्योतिर्लिंगो से पुराणी हरिश्चंद्र महादेव की कहाणी. आणि अशी अत्यंत पुरातन युगापासून ही परंपरा चालवली आहे. इथे पूर्वी गुफा होती आणि या गुफेनंतर कालांतराने ध्यानगृह होतं. इथं ध्यान केलं जायचं. अनेक साधू संत महंत यांनी ध्यान केलेलं आहे आणि हे ध्यानगृह असल्यानंतर ग्रामस्थांनी काही अनेक शेकडो वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना निर्मिती केली आणि हे आपल्याला जे आता मंदिर दिसते त्या मंदिराचं दगड देखील झिजलेले आहे. इतकं पुरातन हे मंदिर आहे. त्या झिजलेल्या दगडाचा आता जे काही भाग काढून नवीन दगड लावण्याचे काम संस्थांच्या वतीनं देवस्थानच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. इतकं अतिशय पुरातन मंदिर आहे. आता हे जे मंदिर होतं हरिश्चंद्र मंदिर याबद्दल असं समाधी हे असं आहे की ह्या मंदिरामध्ये ही सृष्टीची 3 प्रतीक आहेत. हे हरिश्चंद्र म्हणजे हरी आणि हर, शिव आणि विष्णू यांचं स्वरूप आहे. पलीकडे आहे ब्रह्मेश्वर, हे कुठं तुम्हाला दिसणार नाही, हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्माचं मंदिर कुठंच नाही पुष्कर सोडलेलं, पण इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे. ब्रह्माचंच आत्मलिंग म्हणून ब्रह्मेश्वर आहे. इकडे काशी विश्वेश्वर आहे त्या बाजूला डाव्या साईडला. तर हे साक्षात स्वयंभू काशी विश्वेश्वराचं आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हरी आणि हर इथे एकत्र आहे आणि म्हणून देवी ही बाहेर कालिका माता बाहेर आहे. कारण हरी आणि हर एकत्र आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग असतात त्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते. पण या ठिकाणी एक गोष्ट आहे की ते देवी नाही, कारण देवी बाहेर आहे. इथं हरी आणि हर ते दोघे एकत्र आहेत. हरी हर हर नसेल भेदाभेद. हरी आहे हर आणि हर हे एकत्र असल्यामुळे वैष्णवपंथ, शैवपंथ आणि शाक्तपंथ महाकालीची इथं उपासना करतात. त्यामुळे सर्व पंथ आणि सर्व हिंदू धर्मातले उपासक या ठिकाणी येऊन पूजा अर्चना करतात. इतकंही पुरातन आहे. पलीकडची समाधी ही क्रांतिकारक राया कासार म्हणून या ठिकाणचे जैन भक्त होते, त्यांच्या स्मरणार्थ समाधी बांधलेली आहे. तिकडे कालिका मंदिर आहे, वरती उजव्या सोंडेचा गणपती आहे, दत्तात्रय महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. हे सगळं असं अलौकिक जे पंचदश नाम जुना आखाडा त्यांचा आराध्य दैवत दत्तगुरू आहे. म्हणून त्यांची तिथे ध्यान अवस्था म्हणजे योग निद्रेतली किंवा ज्ञानदानातली मुद्रा आहे आणि माता कालिका ही योग निद्रेतली आहे. तिचे दोन्ही डोळे असे स्वतःच्या मध्य भागावरती विसंबलेले आहेत म्हणून ती पद्मासनात आहे. समजा आपण महाकालीची मूर्त पाहतो तो उभी पाहतो किंवा अकरा विकरा पाहतो किंवा तिने जी अशी हातपाय बाहेर काढलेली पाहतो, पण ती इथे नाही, इथे ही ध्यान करते माता काली. हे ध्यानगृह आहे. साक्षात माता कालिका सुद्धा इथे ध्यान करते. ती महाकालीची ही पद्मासनात मूर्त आहे. हिची मूर्त ही पद्मासन करून ती ध्यान धारणा करते. असं या ठिकाणचं महत्व आहे. अखंड पाणी आहे. या ठिकाणी शिवलिंगाच्या शेजारी एक कुंड आहे छोटंसं, तिथलंच पाणी घेऊन तुम्ही शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता
आणि बाहेरून पूजेला पाणी वगैरे काही आणायची गरज नाही. म्हणून एक लोटा जल सब समस्या का हल हे इथलं ब्रीद वाक्य आहे. एक लोटा जल तुम्ही तिथं शुद्धीकरण अर्पण करा, सर्व समस्याचा हल होईल असं या ठिकाणी आख्यायिका सांगितली जाते. पाणी सुद्धा बाहेरून आणायचं नाही पूजेला, तिथलंच पाणी घ्यायचं आणि ते अर्पण करायचं. असं हे ठिकाण अद्भुत आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा अखंड पाणी राहतं. आणि ह्या शिवलिंगाच्या खाली स्वयंभूलिंग आहे, ते 3.5 फुटावर आहे. ते अधिक मासामध्ये अमावस्येच्या दिवशी बाहेर काढलं जातं, त्याची विधिवत पूजा केली जाते आणि सर्व भाविक भक्तांना त्याचं दर्शनाचा पुण्य प्राप्त होतो. ते स्वयंभूलिंग हे वर्षातून 3 वर्षातून एकदाच काढलं जातं आहे. असं हे याची संपूर्ण आख्यायिका आहे. धन्यवाद सांगितल्याबद्दल. एवढी माहिती मोकार माहिती भेटली आहे मंदिराबद्दल. प्राचीन कसं होतं ती मंदिर स्थापना कधी झाली, किती वर्ष झाली नाही, मंदिर स्थापनाशी सांगता नाही. मी तुम्हाला म्हणलो ना की त्रेतायुगापासून ही परंपरा चालू आहे. हा, त्रेतायुगापासून म्हणजे राजा हरिश्चंद्रांचे जो काळ आहे तेव्हापासून त्यांनी इथं समाधिस्थ झाले किंवा ध्यानधारणा केली तेव्हापासूनची ही प्रक्रिया आहे. त्यामुळं हे याचं साल असं निश्चित नाही सांगता येणार. हे अनादी काळापासूनच चालू आहे. 1000 वर्षापूर्वी नाही, 1000 वर्षापूर्वी नाही. रामायणाचा काळ हा साधारणतः 10,000 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्या अगोदर 35 पिढ्या राजा हरिश्चंद्र त्यांच्यामध्ये जन्माला आले. आणि 35 पिढ्यांनंतर प्रभू रामचंद्र जे इक्ष्वाकू वंश आहे त्याच्यामध्ये जन्माला आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राची 35वी पिढी राजा हरिश्चंद्र आहे. म्हणजे ती किती जुनी असेल त्याचा आता अंदाज तुम्ही बांधा काही गणित तज्ञांच्या साह्याने. धन्यवाद सांगितलं कारण आले माझ्यासाठी माहिती दिली. धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशा नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.